राज्य सरकारने महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे। या निर्णयाचे भाजप नेते निलेश राणे यांनी स्वागत केलं असून यामुळे राज्यातील लव्ह जिहाद सारख्या प्रकरणांना पायबंद बसेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। विधानसभा निवडणुकीच्या वेळी हिंदुत्ववादी विचारांच्या सरकारने जनतेला दिलेला शब्द आज पूर्ण केला असल्याचंही त्यांनी सांगितलं। या नवीन कायद्याला धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 असं नाव देण्यात आलं असून लवकरच या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला जाणार आहे। निलेश राणे यांच्या मते या कायद्यामुळे हिंदू भगिनींच्या सुरक्षिततेसाठी एक भक्कम कवच निर्माण झालं असून फसवणुकीद्वारे होणाऱ्या धर्मांतराला आता कायद्याचा चाप बसेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सगळ्या जणांनी ठणकावून सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये सक्षम असा धर्मांतर विरोधी कायदा म्हणजे लव्ह जिहाद विरोधी कायदा हा आमचा हिंदुत्ववादी विचाराचे सरकार घेऊन येईल असा शब्द आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तेव्हा दिला होता आणि महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने विश्वास ठेवून आपल्या हक्काचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये निवडलं आणि आज मला मनापासून समाधान वाटतंय की आज महाराष्ट्रामध्ये एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा हा कॅबिनेटमध्ये पास झालेला आहे। धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या अंतर्गत ज्याचा लवकरच काही तासामध्ये GR निघेल, यापुढे आमच्या कुठलीही हिंदू बहिणीकडे कुठलाही हिरवा साप जिहादी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही आणि अशा पद्धतीचे कुठलेही त्यांनी लव्ह जिहाद सारखा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर आता महाराष्ट्रामध्ये अतिशय सक्षम असा धर्म स्वतंत्र कायदा अधिनियम 2026 म्हणून आता कायदा लागू झालेला आहे। यासाठी मी आमचे आदरणीय हिंदुत्ववादी विचाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पूर्ण कॅबिनेटचा मी मनापासून आभार मानतो।